नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीमध्ये सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण हे जे प्रकरण आहे ते प्रकरण आपण सुरू केलेलं होतं. आपण मागच्या पाठामध्ये काय बघितलेलं होतं, तर मागच्या पाठामध्ये आपण जलीय वनस्पतीमधील अनुकूलन, त्याच्यानंतर अनुकूलन म्हणजे काय आणि थोडीशी उजळणी असं सगळं आपण एकत्रित कालच्या पाठामध्ये किंवा मागचा जो पाठ होता त्या पाठामध्ये बघितलेलं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन आता आपण बघणार आहोत वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो काय म्हटलेलं आहे ते. एका निवडुंगाची व एक भरपूर पाने असणारी वनस्पती अशा 2 कुंड्या घ्या. दोन्ही कुंड्यामधील वनस्पतींच्या पानाभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा. दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा. दोन्ही पिशव्यातील पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का? वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात आणि ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यामध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते. पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी राहतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात व काहींची जमिनीत दूरवर पसरतात. या वनस्पतींच्या खोडावर देखील मेणचट पदार्थांचा जाड असा थर असतो. तर बघा, इथे आपल्याला असं म्हटलेलं आहे की एक निवडुंगाचं झाड आणि एक दुसरं पानवालं झाड, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरी 2 रोपं असतील. निवडुंग असतं बऱ्याचशा जणांच्या घरी, नसलं तर कोरफड असतेच सगळ्यांच्या घरी. काय करायचं, कोरफडीचं एक पान आहे त्याला प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवायची आणि आपल्याकडे गुलाब किंवा मोगरा असं झाड असतं त्याला प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवायची एका फांदीला आणि साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये ठेवायचं आणि मग नंतर निरीक्षण करायचं की किती पाणी त्याच्यामध्ये जमा झालेले आहे. तर अर्थातच तुम्हाला काय दिसतं की जिथे आपण कोरफड वगैरे ज्याला आपण पाणी पिशवी लावून ठेवलेली आहे तिथे त्या पिशवीमध्ये पाण्याचा थर खूप कमी असतो. तर गुलाब किंवा मोगरा ही जी काही झाडं आहेत त्यांच्या फांदीला, पानांना जी आपण प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवलेली असते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. असं का असतं? कारण की त्या निवडुंग किंवा कोरफड या ज्या काही वनस्पती आहेत त्या वाळवंटात वाढतात, वाळवंटात राहतात. तिथे पाण्याचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यामुळे त्या काय करतात, त्यांचं जे काही ॲडॅप्टेशन किंवा अनुकूलन तसं झालेलं असतं, ते जे काही पाणी शरीरामध्ये घेतात ते पाणी ते बाहेर सोडत नाहीत किंवा खूप कमी प्रमाणात पाणी बाहेर सोडतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातून वाफ वगैरे जास्त बाहेर पडत नाहीत. त्याच्यामुळे पाणी हे तिथून बाहेर पडत नाही, ते तसंच साठून राहतं. ह्याच्या उलट आपल्याकडचे जे वनस्पती आहेत जसं मोगरा, गुलाब वगैरे जे काही असतील, पाण्याचं प्रमाण मोठं किंवा जास्त प्रमाण असल्यामुळे त्यांच्या पानामधून वगैरे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतं. बाष्प किंवा पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर बाहेर पडते. त्याच्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अशा ज्या वनस्पती आहेत तिथे पाणी जास्त साठलेला दिसतं. तर हा फरक तुम्हाला निश्चितच दिसू शकतो. तुम्ही घरी ह्याची प्रॅक्टिस केली किंवा घरी अशा पद्धतीने बांधून ठेवल्या प्लास्टिकच्या पिशव्या तर तुमच्या लगेचच लक्षात येईल. आणि इथे जसं म्हटलेलं आहे तसं ही खोडं जी काही आहेत वाळवंटातील निवडुंग वगैरे, हे काय कधी पाणी वगैरे सोडत नाही बाहेर. त्याच्यामुळे पाणी त्यांच्या शरीरात तसं साठून राहतं. परत अन्न वगैरे तयार केलेलं असतं वनस्पतीने, ते सुद्धा शरीरात तसं साठून राहतं. त्याच्यामुळे ह्या ज्या वनस्पती असतात त्यांची खोडं आहे ती मांसल होतात. मांसल म्हणजे त्याच्यामध्ये कडकपणा जास्त नसतो, तर ते मऊ सारखे असतात, भरलेले असतात. तर अशी खोडं ती असतात. तर मुळं मी मागेच तुम्हाला जो काही तक्ता होता तो तक्ता समजावून सांगताना सांगितलेलं होतं की निवडुंग जे असतं त्याची जी काही मुळं आहेत ती साधारणतः तंतूसारखी असतात आणि जमिनीमध्ये खोलवर आतमध्ये जात असतात. कारण की जमिनीमध्ये पाणी कमी असतं, वाळवंटात पाण्याचं प्रमाण कमी असतं. त्याच्यामुळे ती अशी आतमध्ये पसरलेली असतात. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ती मुळं जी आहेत ती पसरत जमिनीच्या खोल जात असतात. त्याच्यानंतर ह्या ज्या वनस्पती असतात त्यांचं जे काही खोड म्हणा किंवा पान म्हणा त्याच्यावरती मेणचट भाग तयार झालेला असतो. मेणचट म्हणजे चिकट किंवा असा
काय म्हणू शकतो आपण, सॉफ्ट असा भाग तयार झालेला असतो. जसं आपल्याकडे आंब्याचं वगैरे झाड जर बघितलं त्याचं खोड कसं असतं, तशी ही खोडं दिसत नाही, तर ती अशी प्लेन अशी मऊ अशा पद्धतीची ती खोडं किंवा पानं आपल्याला दिसतात. मेणासारखा थर त्याच्यावरती आपल्याला जमा झाल्यासारखा वाटतो. मेणचट असा भाग आपल्याला तिथे दिसतो. तर हे जे आहे ते वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्याच्या पुढे आपण पुढच्या पानावरती जाऊया, बघूया आपल्याला तिथे काय म्हटलेले आहे ते. त्याच्यानंतर पुढे हे जे वनस्पतीमधील अनुकूलन आपण वाळवंटातील बघितलं, त्याच्या पुढे त्याच्या अगदी उलट आपण पुढे बघणार आहोत हिमप्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन प्लांट्स. आता पुन्हा म्हटले, सांगा पाहू, बघूया काय विचारतायत ते आणि सांगू आपण त्यांना. हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो. अर्थातच प्रकरण आपण जेव्हा सुरुवात केलेलं होतं तेव्हाच मी तुम्हाला माहिती दिलेली होती त्याच्याबद्दल. पुढे मी असं सुद्धा म्हटलेलं होतं की मी इथे तुम्हाला बरीचशी माहिती दिली तर पुढे आपल्याला सांगायला माहिती नसेल, त्याच्यामुळे जशी टॉपिक येतील तशी मी तुम्हाला माहिती देत जाईन. तर ही माहिती आता पुन्हा आपण रिपीट करणार आहोत. काय त्याचा फायदा होत असेल, मी इथे वाचतो. हिमप्रदेशातील वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. त्यांचा आकार शंकूसारखा असतो. फांद्यांची रचना उतरती असते. या प्रदेशातील खूप हिमवृष्टी होते, तसेच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतीवर बर्फ साचून राहत नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्यांना त्या थंडीतही तग धरू शकतात. आता इथे बघा, मी मागे म्हटलं होतं तसंच त्यांची पानं किंवा फांद्यांची रचना असते ती कशी असते, उतरती रचना असते. तिथे बर्फ मोठ्या प्रमाणावरती असतं, त्याच्यामुळे ते जर उतरती रचना नसतील आणि सरळ अशा जर फांद्या वाढल्या असत्या तर त्याच्यावरती असा बर्फ साचून राहिला असता आणि मग साचलेल्या बर्फाचं वजन काय वाढल्यानंतर त्याच्या फांद्या किंवा त्यांची खोड आहे ती तुटून पडली असती. तर त्याला अनुकूलन किंवा त्याला ॲडॅप्टेशन किंवा त्या पद्धतीने जगण्यासाठी म्हणून त्या फांद्या उतरत्या झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती कितीही बर्फ पडलं तरी ते घसरून आणि खाली निघून जाते, ते झाडावरती साठून राहत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, एकतर तिथे वजनसुद्धा वाढत नाही फांद्यावरती आणि दुसरं म्हणजे त्या बर्फामुळे त्या फांद्यांना, त्या खोडांना जी काही थंडी लागणार असते तीसुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे ते त्या वातावरणात त्या जगण्यासाठी सक्षम होत असतात. तर त्याच्यामुळे ती जी काही रचना आहे ती रचना तिथे झालेली असते. इथे हे जे आहे हिम प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन हे थोडक्यात इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. अर्थात तुम्हाला जास्त माहिती सापडली तर तुम्हीसुद्धा माहिती गोळा करून आणखी माहितीमध्ये भर टाकू शकता, तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकू शकता. आता पुढे आपण बघणार आहोत जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. जंगल प्रदेश म्हणजे कोणता, जिथे मोठ्या प्रमाणावरती जंगलच जंगल असतं. जसा आपला हा भाग जो आहे कोकण किंवा आपला ठाणे मुंबई जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती झाडं जंगल आढळून येतं. तसं जगामध्ये सुद्धा अनेक दुसरे भाग आहेत जिथे मोठ्या प्रमाणावरती जंगल आढळतं. जसे ॲमेझॉन वगैरे असा जो काही भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावरती जंगल दिसत असतं. तुम्ही जे काही टी व्हीचे चॅनल्स आहेत त्या चॅनलवरती वगैरे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघत असाल. तर हे जो काही जंगल प्रदेश आहे त्या जंगल प्रदेशामध्ये झाडांची रचना कशी असते ती आपण बघूया. बघा, या प्रदेशात वृक्ष, झुडपे, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच खोडाचे अनुकूलनच होय. आता बघा, जंगल खूप असतं त्याच्यामुळे तिथे सूर्यप्रकाश पोचत नाहीत आणि वनस्पती कशावरती जगत असतात तर पाणी आणि सोबत त्यांना सूर्यप्रकाश लागत असतो. आणि मग ह्या दोन गोष्टी असल्या की मग ते जमिनीतून वेगवेगळी पोषक द्रव्ये घेतात आणि वाढतात. मग जर पाणी मिळालं आणि सूर्यप्रकाशच मिळाला नाही तर त्या वनस्पतींची वाढ असेल ते खुंटेल किंवा आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर ते कुपोषित होतील. तर हे असं होऊ नये, त्यांचं कुपोषण होऊ नये म्हणून ती झाडं एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. मग खूप उंच जाण्याचा प्रयत्न करतात ती झाडं. आणि मग त्याच्यामुळे जंगलामध्ये गेले तर आपली जी काही घराच्या आसपास जी झाडं असतात
त्या मानाने जंगलातली जी झाडं असतात ती खूप उंच वाढलेली आपल्याला दिसतात. ती सूर्यप्रकाश घेण्यासाठी म्हणूनच उंच वाढलेली असतात. त्याच्यासोबत वेलीसुद्धा वाढलेल्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. ह्याला आपण जंगल प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. आता गवताळ प्रदेशामध्ये वनस्पती ज्या आहेत त्यांचं अनुकूलन कसं आहे ते आपण बघूया. गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकूलन. गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावरती कुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळतात. हे गवत तंतुमय मुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते, त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगर उतारावर व पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. गवताळ प्रदेश म्हणजे मोठेचे मोठे माळ असतात, तिथे मोठ्या प्रमाणावरती गवत वाढलेले असतात आणि ते गवतसुद्धा वेगवेगळ्या जातीचं, वेगवेगळ्या प्रकारचं. कोणतं गवत उंच असतं, काही गवत कमी उंचीचं असतं, काही खोटी झुडपे असतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे तिथे वनस्पती आपल्याला आढळत असतात. आणि हे मैदानी प्रदेश, मोठ्या प्रमाणावरती गवत, ह्या सगळं असं सुपीक असं वातावरण तिथे तयार झालेलं असतात, त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावरती प्राणीसुद्धा आपल्याला आढळतात. त्याच्याशिवाय थंड प्रदेशामध्ये जे काही गवत असतं ते कमी उंचीचं असतं, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात छोटे छोटे प्राणी, ससा असेल किंवा इतर सशासारखे छोटे प्राणी असतील ते तिथे आढळत असतात. त्याच्यानंतर डोंगराच्या आसपास, डोंगर उतारावर किंवा पठारी प्रदेश असतील, मैदानी प्रदेश असतील, इथेसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती गवत जे आहे ते गवत आढळतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणीसुद्धा आपल्याला राहताना दिसतात. आता आपल्याला समोरच्या गोष्टीचं निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण करा व चर्चा करा. बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षवेल तसेच तुमच्या सभोवती असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते निरीक्षणाने लिहा. आता आपल्याला निरीक्षण करून सांगायचं आहे की कसं काय अनुकूलन झालेलं आहे, कोणत्या गोष्टीमध्ये अनुकूलन झालेलं आहे, त्या गोष्टींचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे. तसं आपण मागे बघितलेलं होतं जलपर्णी. जलपर्णीमध्ये काय अनुकूलन झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये ज्या काही पोकळ्या निर्माण झालेल्या होत्या आणि पोकळ्यामध्ये हवा साठून राहायची, त्याच्यामुळे जलपर्णी आहे ती पाण्यावरती तरंगायची. त्याच्यानंतर कोरफड आहे. कोरफडसुद्धा वाळवंटात राहणारी वनस्पती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं आहे. त्याच्या आतमध्ये पाणी साठून राहतं. त्याच्यानंतर खाद्यपदार्थ, त्यांचं जे अन्न तयार झालेलं असतं ते साठून राहतं, त्याच्यामुळे त्याची जी खोडं आहे ती मऊसर, मांसर वगैरे असतात, असं फरक झालेला आहे. किंवा बाभूळ असेल तर तीसुद्धा वाळवंटात आढळते, त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पानांचं रूपांतर काट्यामध्ये झालेलं असतं, त्याच्यामुळे बाभळीच्या झाडावरती सुद्धा आपल्याला बरेचसे काटे आढळतात. त्या मानाने पानं जर असली तर ती आकाराने छोटी अशा पद्धतीने आपल्याला आढळतात. तर अशी बरीचशी अनुकूलन आपल्याला इथे झालेले आढळतात. तर आपल्या घरगुती जे काही पदार्थ आहेत, बटाटा असेल, भुईमूग आहे, सुरण आहे, ह्याच्यामध्ये काय अनुकूलन झालेलं आहे ते तुम्ही निरीक्षण करायचं आणि तुम्ही सांगायचं कशा पद्धतीने अनुकूलन झालेलं आहे. अर्थात तुम्ही सहज सांगू शकता ते बटाट्याचं वगैरे निरीक्षण केल्यानंतर, तर ते तुम्ही सांगायचं आहे, त्याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे आणि तुम्ही माहिती गोळा करायची आहे, माहिती मिळवायची आहे. आता आपण पुढे याच्या पुढे जो काही भाग आहे तो पुढचा भाग आपण बघणार आहोत. पुढचा भाग आहे तो अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतीमध्ये काय अनुकूलन झालेले असेल ते आपण बघणार आहोत. बहुतेक सर्व वनस्पती ह्या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात, मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडाचे जाळे असते. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, परंतु आधारक वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चूषक मुळे असतात. ती आधारक वनस्पतीच्या रसवाहिन्या जलवाहिन्यापर्यंत पोचतात व अन्न पाणी शोषून घेतात. अन्नग्रहणासाठी म्हणून वनस्पतीमधील झालेले हे एक अनुकूलन आपण सगळ्यांनीच बघितलेलं असेल. अमरवेल हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत.
पिवळ्या कलरची ही वेल असते आणि मोठ्या प्रमाणावरती ती जी वेल आहे ती आपटा जो असतो, जो आपण दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो, ती पानं, ते आपट्याचं जे काही झाड असतं त्या झाडावरती मोठ्या प्रमाणावरती आढळते. तुम्ही कुठे आपट्याच्या वगैरे झाडावरती गेले तर ते तिथे त्या झाडावरती मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसते. इतर झाडावरती सुद्धा ती असते, पण आपट्याच्या झाडावरती त्याचं प्रमाण जरा जास्तच असतं. तर ही जी अमरवेल आहे ते एकतर मुळात तिचा रंग पिवळा असतो, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे ती अमरवेल. तिचा रंग पिवळा असतो म्हणजे त्याच्यामध्ये हरितद्रव्ये नसतात, त्याच्यामुळे प्रकाश वगैरे शोषून ती त्याचं अन्न तयार करू शकत नाही. त्याच्याशिवाय त्याला पानं वगैरे काहीच नसतात. नुसतं आजच्या जमान्यात जर बोलायचं झालं तर जसे आपले नूडल्स असतात तसे नूडल्ससारखं असतं ते पिवळ्या कलरचं, मोठं असं तेवढेच जाड वगैरे असतं, ती अमरवेल असते. तर त्याला पानं वगैरे काहीच नसतात, त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. पण जरी त्याला पानं नसले तरी त्याला मुळं असतात. ही जी मुळं असतात ती ज्या वनस्पतीमध्ये वाढतात त्या वनस्पतीच्या खोडामध्ये जाऊन घुसतात आणि खोडामध्ये जाऊन घुसल्यानंतर मग वनस्पतीने जे काही पाणी शोषलेलं असतं ते पाणी ते घेतात. काही अन्न तयार केलेले असतात ते अन्न ते घेतात. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे अन्न किंवा पाणी किंवा पोषणद्रव्य आहेत ती जी काही आधारक म्हणजे जी वनस्पती त्यांना आधार देते त्यांच्याकडून घेत असतात आणि त्याच्यावर ते जगत असतात. तर त्याला अमरवेल अशासाठीच म्हटलेलं आहे कारण की ती वेल मरत नाहीत. तुम्ही त्याचा असा छोटासा तुकडा करा आणि एखाद्या झाडावरती फेकून द्या, ती तिथेच जगेल, तिथेच वळेल आणि संपूर्ण झाडभर पसरून जाईल. ती सहसा मरत नाही, म्हणून त्याला अमरवेल असं म्हटलेलं आहे. तर ही एक अमरवेल आहे, त्याच्यामधलं हे अनुकूलन आपल्याला बघायला नेहमीच मिळतं. त्याच्यानंतर दुसरी आहे बुरशी. ही जी बुरशी आहे, बुरशीमध्ये हरितद्रव्ये नसल्याने ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ती भाकरी, पाव यासारखे पिष्टमय पदार्थांपासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळासारखे तंतू असतात. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात. अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने व फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते. आता बुरशीबद्दल आपण विचार करूया. बुरशी हा जो पदार्थ आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. आपल्या घरात साधारणतः पावसाचे दिवस आता सध्या चाललेले आहेत, तर ह्या कालावधीमध्ये ओलसरपणा वगैरे असतो अशा ठिकाणी ही जी वनस्पती आहे बुरशी ती मोठ्या प्रमाणावर वाढते. साधारणतः सफेद पांढरा असा पद्धतीची ती छोटे छोटे तंतू तयार झालेले असतात. आपण भात ठेवलेला असेल भातावर तयार होते ते, चपाती ठेवलेली असते चपातीवरती तयार होतं, किंवा आपला चांबड्याचा वगैरे बेल्ट असेल त्याच्यावरती तयार होतं. तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ते बुरशी तयार होते. हे बुरशीचे जे काही तंतूसारखी त्याची मुळं असतात, मुळात ती मुळं नसतात, परंतु ते तंतूसारखे जे असतात जे मुळांचंच काम करतात ते मग त्या त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन घुसतात. जसं चपातीवर असतील तर चपातीच्या आतमध्ये घुसतात आणि तिथून ते पोषण द्रव्ये मिळवतात. तर अशासुद्धा बुरशीसारख्या वनस्पती असतात, ते सुद्धा आपलं अन्न मिळवण्यासाठी म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा बदल झालेले असतात, अनुकूलन झालेले असते. त्याच्याशिवाय वनस्पतींना जगण्यासाठी जे काही आवश्यक असते नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, हे जे वनस्पती आहे ते कुठून मिळवतात तर जमिनीमध्ये त्यांची मुळं वगैरे गेलेली असतात, तिथून ही पोषणद्रव्ये ती मिळवतात. किंवा अमरवेलसारख्या ज्या काही वनस्पती असतात, बुरशीसारख्या ज्या वनस्पती असतात त्या ज्या ठिकाणी वाढतात त्यांच्याकडून ते मिळवत असतात. पण त्याच्याशिवायसुद्धा काही ज्या वनस्पती असतात त्या अशा प्रदेशामध्ये वाढतात ते जमिनीवरतीच वाढतात, पण त्या जमिनीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम ह्या गोष्टी अस्तित्वात नसतात किंवा असल्या तरी खूप कमी प्रमाणात असतात. त्याच्यामुळे त्यांना नायट्रोजन, फॉस्फरस वगैरे मिळत नाहीत. मग अशा जमिनीत वाढणाऱ्या ज्या काही वनस्पती असतात ते नायट्रोजन, फॉस्फरस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी म्हणून मग प्राण्यांना खायला सुरुवात करतात. अर्थात मोठे प्राणी खात नाही, छोटे छोटे कीटक वगैरे खातात. तर अशा ज्या वनस्पती आहेत, घटपर्णी असेल, व्हीनस असेल, फ्लायट्रॅप असेल, ड्रॉसेरा असेल, ह्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती काय करतात
की त्यांची रचना तशी झालेली असतात. मग त्यांच्याजवळ त्यांच्या पानाच्या वगैरे जवळ की एखादा कीटक आला की पटकन पानं मिटून घेतात आणि मग तो जो कीटक आहे ते खाऊन टाकतात. किंवा काही वनस्पतींची अशी फुलं तयार झालेली असतात, दिसायला खूप सुंदर फुलं दिसतात आणि आपल्याला माहिती आहे मधमाशा किंवा इतर कीटक असतील ते फुलावरती जाऊन बसतात. तसंच हे जे कीटक आहे ते फुलावरती जाऊन बसण्याचा प्रयत्न त्याने केला. फुलावरती बसलं की ते फूल आहे ते मिटून जातं आणि मग तो कीटक आतमध्ये अडकून बसतो आणि त्या वनस्पती तो कीटक खाऊन टाकतात. तर असं कीटक किंवा प्राणी खाणारे सुद्धा वनस्पती आपल्याला आढळतात. मग हे कीटक किंवा किडे वगैरे खाऊन हे जे काही वनस्पती आहेत ते त्यांची नायट्रोजनची गरज, फॉस्फरसची गरज, पोटॅशियमची गरज भागवतात आणि जगतात. तर हे जे काही आपण बघितलं, आता अमरवेल बघितलं, बुरशी बघितले किंवा ड्रॉसेरा व्हिनस, ट्रॅप, घटपर्णीसारख्या वनस्पती बघितल्या, ह्यांच्यामध्ये हे अन्न मिळवण्यासाठीचं म्हणून अनुकूलन झालेलं होतं. तर हे वनस्पतीमधील अनुकूलन आपण बघितलं. पहिलं तर आपण बघितलं जलीय वनस्पती, त्याच्यानंतर वाळवंटी वनस्पती, त्याच्यानंतर बर्फाळ प्रदेशातील वनस्पती, जंगलातील वनस्पती आणि मग अन्न मिळवण्यासाठी म्हणून वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. हे जे भाग आहेत ते सगळे भाग आपण इथे बघितलेले आहेत. ह्याची माहिती आपण घेतलेली आहे. इथे इंटरनेट माझा मित्र म्हटलेले आहे, एक वेबसाईटसुद्धा दिलेली आहे www.mbznet म्हणजे mbznet.net या संकेतस्थळावरून वनस्पतीमधील अनुकूलनाची माहिती मिळवा असं म्हटलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन ती माहिती मिळवू शकता. तर ही वनस्पतीमधील अनुकूलन आपण बघितलेले आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत प्राण्यांमधील अनुकूलन. अर्थातच ते आपण ह्या तासाला बघणार नाहीत. आता जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणखी अभ्यासासाठी आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत आता आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण प्राण्यांमधील अनुकूलन हे जे आहे ते घेऊया. तर थांबू इथे. धन्यवाद.